मित्रांनो, मी आज बनवतोय व्हेज मंचुरियनची रेसिपी आणि ते पण आपल्या घरच्या घरी। जसं चायनीजच्या गाड्यावरती एकदम रंगतदार आणि एकदम चवदार मंचुरियन भेटते ना, सेम तशीच बनवणार आहे। मित्रांनो, मला बरेच लोक बोलतात घरी बनवलेलं मंचुरियन एकदम टेस्टलेस होती, चांगली नाही बनत, जसं गाड्यावरती वगैरे भेटतो ना तसं नाही बनत। तर असं काही नाहीये मित्रांनो, घरच्या घरी पण एकदम मस्तपैकी जसं गाड्यावरती भेटतो ना सेम तसा मंचुरियन आपण आपल्या घरी बनवू शकतो। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला मंचुरियन बॉल्स बनवायचे आहेत। त्यासाठी बारीक कापलेला 4 वाटी कोबी घेतलेले। आता यामध्ये बारीक कापलेला गाजर घेतलेले 1 वाटी, अर्धी वाटी बारीक कापलेली शिमला मिरची, अर्धी वाटी बारीक कापलेली कांद्याची पात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 1 चमचा काळी मिरी पावडर टाकून घेतोय। आता यामध्ये 2 चमचा मैदा टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 2 चमचा कॉर्नफ्लॉर टाकून घेतोय। मैदा आणि कॉर्नफ्लॉर टाकून झाल्यानंतर भाज्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। याचा गोळा जर आपण केला ना, आता एवढा चांगला गोळा याचा बनत नाही आहे, त्यामुळे यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉर आणि 2 चमचे मैदा परत टाकून घेतोय। मित्रांनो, आता बघा, टोटल 4 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉर टाकून घेतलेले आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता बघा मित्रांनो, याचा गोळा जर आपण केला ना, एकदम छान असा गोळा बनतोय, म्हणजे चांगलं बाइंडिंग झालेलं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा गोळे बनायला चालू होतील ना, आता हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला। आता फटाफट एका दुसऱ्या कढईमध्ये तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल आपलं गरम होतं ना, तोपर्यंत आपले मंचुरियनचे जे बॉल असतात ना ते तयार करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। हे बघा मित्रांनो, मंचुरियनचे बॉल तयार करत असताना हातामध्ये अशा प्रकारे घोळून घेतलं ना, बॉल एकदम छान असा गोल तयार होतो। बाकीचे पण मंचुरियनचे बॉल अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचे। मित्रांनो, हे बघा, मगाशी आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल जे आहे ना चांगलं मीडियम गरम झालेलं आहे। आता या गरम झालेल्या तेलामध्ये मंचुरियनचे बॉल टाकून घेऊयात आणि मंचुरियनचे बॉल चांगल्या प्रकारे एकदम छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात। मंचुरियनचे बॉल तेलामध्ये टाकल्यानंतर ना एक अर्ध्या मिनिटासाठी तसंच सोडून द्यायचं आहे, त्यामुळे बॉल जे आहेत ना चांगले सेट होतात, म्हणजे तेलामध्ये फुटणार वगैरे नाही आहेत। त्यानंतर ना मग झाऱ्यानं थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे खालून करपणार वगैरे नाही आहेत। हे बघा मित्रांनो, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। मंचुरियनचे जे बॉल आहेत ना चांगले फ्राय झालेले आहेत, वरून थोडासा चांगला कुरकुरीतपणा आलेला आहे आणि चांगला छान असा कलर पण आलेला आहे। आता हे मंचुरियनचे बॉल एका प्लेटमध्ये काढून घेतो। अशाच प्रकारे बाकीचे पण मंचुरियनचे जे बॉल्स आहेत ना चांगले तळून घेतो तेलामध्ये। आता हे मंचुरियनचे बॉल डबल फ्राय करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे मंचुरियनचे बॉल जे आहेत ना एकदम छान कुरकुरीत होतात। हे बघा मित्रांनो, सगळे मंचुरियनचे बॉल एकदा तळून झालेले आहेत। आता आपण डबल फ्राय करणार आहोत, त्यासाठी दुसऱ्यांदा तळून घेणार आहोत। म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांदा तळून घेत असतो ना, तेव्हा तेल डबल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मगाशीपेक्षा जास्त गरम करून घ्यायचं आहे। आता या कडकडत्या तेलामध्ये सगळे मंचुरियन बॉल टाकून घेतोय आणि 1-2 मिनिटासाठी हे सगळे मंचुरियन बॉल चांगलं फ्राय करून घेतो, म्हणजे चांगले कुरकुरीत आणि चांगलं थोडंसं गडद कलर येईपर्यंत तळून घेतो तेलामध्ये। तर हे बघा मित्रांनो, मंचुरियन बॉल जे आहेत ना तेलामध्ये 2 मिनिटासाठी चांगले तळून घेतलेले आहेत। आता मंचुरियन बॉलला चांगला कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर चांगले छान असे कुरकुरीत पण झालेले आहेत। आता हे सगळे मंचुरियन बॉल एका प्लेटमध्ये काढून घेतो। आता आपले मंचुरियन बॉल तळून रेडी झालेले आहेत। आता एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं गरम करून घेतो। आता या कडकडत्या तेलामध्ये ना 1 चमचा बारीक कट केलेला लसूण टाकून घेतोय आणि त्याचबरोबर बारीक कट केलेला आलं टाकून घेतोय आणि बारीक कट केलेली मिरची पण टाकून घेतोय, हिरवीवाली। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतो 1 मिनिटासाठी। आता यामध्ये 1 वाटी कोबी टाकून घेतोय, त्याचबरोबर कांद्याची पात टाकून घेतोय 1 वाटी, 1 वाटी गाजर आहे बारीक कट केलेली। आता हे सगळ्या भाज्या टाकून झाल्यानंतर गॅस मोठा करून घेतो आणि या मोठ्या गॅसवरती भाज्या चांगल्या परतून घेतो। आता यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, हे सगळं टाकून झाल्यानंतर ना भाज्यांबरोबर चांगलं मिक्स करून घेतो आणि 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो।
आता मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतोय। तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता। पाणी टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि 1 मिनिटासाठी चांगलं उकळीपर्यंत शिजवून घेतो। पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी यायला चालू झाली ना, आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे। आता 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आता हे कॉर्नफ्लोअरची जी स्लरी असते ना, ती या पाण्यामध्ये टाकून घेतोय आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे ना मंचुरियनची ग्रेव्ही एकदम छान अशी घट्ट झालेली आहे। जर याला आपण थोडंसं पातळ करायचं असेल ना, थोडंसं यामध्ये पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे थोडंसं पातळ होऊन जाईल। आता या मंचुरियन ग्रेव्हीमध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरीची पावडर टाकून घेतोय आणि आता यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतोय। यामध्ये आपण इंडो चायनीज रेसिपी बनवत असल्यामुळे ना कोथिंबीर वगैरे यामध्ये थोडंसं टाकलं तरी चालून जातं। जर तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी आपला मंचुरियन ग्रेव्ही रेडी झालेली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपले मंचुरियन बॉल जे आपण फ्राय करून ठेवले होते ना, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फटाफट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर मित्रांनो तुम्हाला मंचुरियन बॉल जे आहेत ना चांगले कुरकुरीत हवे असतील तर मग झटपट चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पटकन वाढून द्यायचं, म्हणजे मंचुरियन बॉल जे आहेत ना चांगले कुरकुरीत राहतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपलं व्हेज मंचुरियन रेडी झालेले आहे। ग्रेव्ही एकदम छान मस्त झालेली आहे, चांगलं घट्ट झालेले आहे आणि त्याचबरोबर बॉल जे आहे ना एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत। मंचुरियन बॉलचा पण टेस्ट एकदम भारी लागतोय। तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनणारा व्हेज मंचुरियन तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। मग काय मित्रांनो, कसा झालाय मंचुरियन? एकदम मस्त झाले की नाही? टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेले आहे। जसा चायनीजच्या गाड्यावरती भेटतो ना, सेम तसं झालेलं आहे। आता तुम्ही यामध्ये बघितलेलं असाल कुठल्याही प्रकारचे कलर्स, अजिनोमोटो आणि केमिकल्स वगैरे अजिबात टाकलेले नाही आहेत, तरी पण एकदम टेस्टी, एकदम मस्तपैकी झालेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी अशाच प्रकारे व्हेज मंचुरियनची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची व्हेज मंचुरियनची रेसिपी कशी झाली ते। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।